नमस्कार मंडळी, मी विजय साळवी. झिरोवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. मंडळी, नववर्षाचा आजचा पहिला दिवस. जगभरात नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालं आणि त्याचं सेलिब्रेशन हे अजूनही सुरू आहे. पण आपल्या महाराष्ट्रात या सेलिब्रेशनला महापालिका निवडणुकांमधल्या वादांचा रंग आहे. हे सारं एकीकडे होत असलं तरी राज्यातील बड्या नेत्यांना नव्या वर्षाचं स्वागत करताना एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्यांचं न्यू इयरचं प्लॅनिंग हे गडबडलंय असं आपण नक्की म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाल, नेमकं असं काय घडलंय हो की बड्या नेत्यांच्या न्यू इयर सेलिब्रेशनला गालबोट लागलं? तर ऐका मंडळी, ही गोष्ट आहे बंडोबांची. होय, बरोबर ऐकलत, बंडोबांची. राज्यात एकाच वेळी 29 महापालिकांसाठी निवडणुका लागल्या आहेत आणि त्यामुळं नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची जवळपास 8 वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यात राज्यात 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस सारखे मिळून 7 प्रमुख पक्ष आहेत. शिवाय मनसे, वंचित, MIM, रिपाई, शेकाप सारखे इतरही महत्त्वाचे पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता युती आणि आघाड्यांसारखे अपवाद वगळता एका जागेसाठी किमान 10 राजकीय पक्षांचे पर्याय हे उमेदवारांकडे आहेत. काय असतं ना मंडळी, निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे ठरतात. कोणते? तर पहिला मुद्दा, जिंकून येण्याची क्षमता आणि शाश्वती. म्हणजे पक्ष उमेदवारांमध्ये जिंकून येण्याची क्षमता पाहतो, तर उमेदवार त्या पक्षामध्ये विजयाची शाश्वती पाहतात. सध्या दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असल्यानं भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी होण्याची सर्वाधिक शक्यता होती आणि झालंही अगदी तसंच. पण इच्छुक उमेदवारांची ही गर्दी साऱ्याच पक्षांची डोकेदुखी ठरते. बरं, नाराज बंडोबांनी फक्त भाजपलाच नाही तर शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेलाही चिंतेत टाकलंय. आता त्यासाठी कोणत्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. पण त्याआधी जाऊयात पोल सेंटरला. कशासाठी? तर आजचा पहिला प्रश्न